मी लंडनला गेलो आणि बायकोने माझ्या आईला रस्त्यावर हाकललं. 8 महिन्यांनी पुण्यात परतल्यावर आईला त्या अवस्थेत बघून मुलाचा थरकाप उडाला. पण घरी जाऊन त्याने असा काही बॉम्ब फोडला की बायकोला भीक मागायची वेळ आली. पार्वतीबाई म्हणजे कष्टाचं दुसरं नाव. नवरा दारू पिऊन लवकर वारला तेव्हा पार्वतीबाईंनी पुण्यातल्या बांधकाम साईटवर डोक्यावरून विटांचे घमेले वाहून आपला एकुलता एक मुलगा रोहन याला वाढवलं. स्वतः फक्त मीठ भाकरी खाल्ली, पण रोहनला कधीच उपाशी झोपू दिलं नाही. त्यांच्या याच कष्टाचं फळ म्हणून रोहन एक मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर बनला. रोहनने पुण्यात बाणेरला स्वतःचा 2 BHK फ्लॅट घेतला आणि अंजली नावाच्या एका उच्च शिक्षित पण अत्यंत गर्विष्ठ मुलीशी त्याचं लग्न झालं. लग्नानंतर काही महिन्यातच रोहनला लंडनला 2 वर्षांसाठी एका मोठ्या प्रोजेक्टवर जाण्याची संधी मिळाली. अंजली, मी तिथे सेटल होईपर्यंत तू आणि आई इथे पुण्याच्या फ्लॅटमध्ये राहा. मी दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवत जाईन, असं सांगून रोहन लंडनला निघून गेला. पण रोहनची पाठ फिरताच अंजलीचा खरा चेहरा समोर आला. अंजलीला पार्वतीबाईंची राहणीमान आणि गावरान भाषा स्टेटसलेस वाटायची. ती त्यांच्याशी नोकरासारखी वागू लागली. पार्वतीबाईंनी हे सर्व निमूटपणे सहन केलं. पण एक दिवस अंजलीने मर्यादा ओलांडली. तिच्या मैत्रिणींची पार्टी घरात असताना पार्वतीबाई चुकून हॉलमध्ये आल्या. तेव्हा अंजलीने त्यांचा सर्वांसमोर भयंकर अपमान केला. तुम्ही इथून चालत्या व्हा, माझ्या घरात तुमच्यासारख्या अडाणी बाईला जागा नाही, असं म्हणत अंजलीने भर पावसात म्हाताऱ्या पार्वतीबाईंना त्यांच्या एका फाटक्या पिशवीसह घराबाहेर हाकलून दिलं. पार्वतीबाईंनी रोहनला कधीच फोनवर हे सांगितलं नाही. माझ्या पोराचं परदेशातलं काम माझ्यामुळे खराब व्हायला नको, तो टेन्शन घेईल, या एकाच विचारामुळे त्या माऊलीने स्वतःचं दुःख पोटात दाबलं. अंजली मात्र रोहनचे पैसे घेऊन मजा मारत होती आणि रोहनला सांगत होती की आई एकदम मजेत आहे. 8 महिने उलटले. रोहनने अंजलीला आणि आईला सरप्राईज देण्यासाठी गुपचूप पुण्यात येण्याचं ठरवलं. तो एअरपोर्टवरून टॅक्सीने बाणेरला येत होता. वाटेत एका सिग्नलवर त्याची टॅक्सी थांबली. बाहेर कडक उन्हाळा होता. तिथे रस्त्याच्या कडेला एका उघड्यावरच्या चहाच्या टपरीवर एक म्हातारी बाई उन्हात बसून लोकांची उष्टी भांडी घासत होती. रोहनची नजर सहज तिकडे गेली आणि त्याचा श्वास अक्षरशः तिथेच थांबला. तो वेड्यासारखा टॅक्सीतून बाहेर पळाला. होय, ती त्याची स्वतःची आई होती. ज्या आईच्या हातात त्याने सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या, तिचे हात आज उष्ट्या भांड्याच्या साबणाने सोलवटून निघाले होते. अंगावर एक जुनी फाटकी साडी होती. आई, रोहनच्या तोंडातून एक किंकाळी फुटली. पार्वतीबाईंनी वर पाहिलं आणि आपल्या पोराला समोर बघून त्या रडायला लागल्या. रोहनने आईला मिठी मारली. त्याचे पाय थरथर कापत होते. जेव्हा त्याला समजलं की त्याच्याच बायकोने 8 महिन्यांपासून आईला रस्त्यावर हाकललंय आणि आई एका झोपडपट्टीत राहून भांडी घासून पोट भरते, तेव्हा रोहनच्या डोळ्यातले अश्रू आटले आणि तिथे भयंकर संतापाची आग पेटली. घरातला भूकंप आणि बायकोचा उडालेला थरकाप. रोहनने आईला गाडीत बसवलं आणि थेट स्वतःच्या फ्लॅटवर आला. दाराची बेल वाजली. अंजलीने दरवाजा उघडला. समोर रोहनला बघून ती खुश झाली. पण तिच्या नजरा रोहनच्या मागे उभ्या असलेल्या म्हाताऱ्या पार्वतीबाईंवर पडल्या आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रोहन, तू आणि ही म्हातारी इथे काय करते? अंजली अडखळत म्हणाली. रोहनने एकही शब्द न बोलता थेट अंजलीच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावली.
अंजली फरशीवर कोसळली. ज्या आईने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मला हा सूटबूट घातलाय, तिला तू म्हातारी म्हणतेस? माझ्या पैशांवर इथे राणीसारखी राहतेस आणि माझ्या देवाला तू रस्त्यावर भांडी घासायला लावलीस? रोहन वाघासारखी डरकाळी फोडत होता. अंजली रडत म्हणाली, रोहन, ती तुझ्या लायकीची नाहीये आणि हा फ्लॅट माझा आहे. तू मला मारू शकत नाहीस. तो मास्टर स्ट्रोक आणि कर्माचा कडक फटका. रोहनने अत्यंत थंड आणि भयंकर हसू हसत एक फाईल अंजलीच्या तोंडावर फेकली. अंजली, तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना? पण हे बघ, हा फ्लॅट ना माझ्या नावावर आहे ना तुझ्या. हा फ्लॅट मी घेतानाच माझ्या आईच्या पार्वतीबाईंच्या नावावर घेतला होता. कायदेशीररित्या तू या घरात फक्त एक पाहुणी होतीस. आणि दुसरं हे बघ, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. मी लंडनला परत चाललोय, पण माझ्यासोबत तू नाही, माझी आई येणार आहे. तिचं तिकीट आणि व्हिसा मी आधीच काढून ठेवलाय. आता पुढच्या 15 मिनिटात तुझं थोबाड आणि तुझं सामान घेऊन माझ्या आईच्या घरातून चालती हो. नाहीतर पोलिसांना बोलावून घरात घुसखोरी आणि ज्येष्ठ नागरिकाचा छळ या गुन्ह्याखाली तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये सडवेन. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं होतं की नवऱ्याला फसवून ती मज्जा मारेल, पण एका क्षणात तिचा नवरा, तिचं घर आणि तिचं स्टेटस सगळं मातीत मिळालं होतं. अंजली रडत रोहनचे आणि पार्वतीबाईंचे पाय पकडत होती, पण रोहनने तिला अजिबात माफ केलं नाही. त्याने स्वतः तिची सुटकेस घराबाहेर फेकली आणि तिच्या तोंडावर दरवाजा कायमचा लावून घेतला. दुसऱ्याच आठवड्यात रोहनने आपल्या आईला अत्यंत सन्मानाने बिझनेस क्लासमधून लंडनला नेले. ज्या आईने आयुष्यभर विटांचे घमेले वाहिले होते, ती आई आता परदेशात मुलाच्या कुशीत सुखाचे आयुष्य जगणार होती. आणि इकडे अंजली स्वतःच्या अहंकाराची फळे भोगत रस्त्यावर आली होती. आईचा अपमान करणाऱ्यांना माफ करण्यापेक्षा त्यांना त्यांची लायकी दाखवणारा हा कडक आणि समाधान देणारा शेवट वाचून तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली असेल. रसिक हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.